तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मला जायचं होतं कंधार तालुक्यातील मंगल सांगवी या गावी. 1000 झाडाचं नियोजन होतं. त्यामुळे मी माझी फेवरेट स्कूटी स्टार्ट केली आणि पुढील प्रवासाला निघालो. रोडवर जात असताना एक पेट्रोल पंप दिसला. लगेच गाडी वळवली आणि पेट्रोल टाकण्यासाठी थांबलो. पेट्रोलवाला मला कितीचं पेट्रोल टाकू? मी म्हणलं टँक फुल कर. मग काय, पेट्रोल पंपवाल्याने माझी स्कूटीचं टँक फुल केलं. हा बघू शकता, काटा एकदम फुल झालेला आहे. मग मी पंपावरून लगेच निघालो. समोर जात असताना एक ट्रॅक्टरवाला आला. ट्रॅक्टरवाल्याला साईड दिलो. परत हायवेला लागत असताना परत एक मोटरसायकलवाला आला. परत त्याला साईड दिली आणि समोर जात होतो. एक चिखली मार्ग दिसला, बोर्ड दिसला. त्या चिखली मार्गाने मंगलसांगवी या गावी निघालो. मग तितक्यामध्ये मंगलसांगवी गाव समोर आलं. मंगलसांगवी गाव आल्यावर शेतावर गेलो. शेतावर एक सेल्फी व्हिडिओ तयार केला माझ्या शेतकऱ्यांसाठी, ब्लॉगसाठी. शेतामध्ये उतरल्यानंतर मग व्हिडिओ शूट झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला 1000 वृक्ष लागवडीचं नियोजन करायचं होतं तेथील माती हातामध्ये घेऊन मातीची सुपीकता बघितली. तर शेती 1 नंबर होती, झाडासाठी सज्ज होती. दुसरा प्लॉट बघण्यासाठी गेलो. मध्येच एक ऊसाचा मळा आला. खूप छान गोड चिटूक ऊस होता. दुसरा प्लॉट पाहिल्यानंतर निघालो. दुपारची वेळ झाली होती, त्यामुळे खूपच ऊन होतं. उन्हामुळे खूपच ताण लागली. मग एक छोटीशी खोपी दिसली, याला ग्रामीण भाषेत खोपी म्हणतात. त्या खोपीवर थांबलो. थोडासा थंडावा घ्यावा म्हणून. थंड उन्हाच्या पारी या ठिकाणी खोपीमध्ये थोडासा विसावा घेतला. विसावा घेत असताना माझ्याकडे एक चिल्ड थंडगार पाणी बॉटल होती. ती पाणी बॉटल मी गार एकदम थंड पाणी पोटभर पाणी पिलं आणि तहान भागवली आणि मी परत नायगावला आलो. एकच लक्ष, 1 कोटी वृक्ष मिशन 2025.